इंग्रजी बोलता येत नाही, काय करायचं? यू नीड टू प्रॅक्टिस डेली. डेफिनेटली यू विल एबल टू स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली अँड करिझमॅटिकली. हाऊ? हू विल टीच यू? I will teach you tested and proven technique that will make you remarkable speaker. सर, कोणता अभ्यास करायचा, कशी प्रॅक्टिस करायची, आज बघूया. असे इंग्लिशचे सेंटेन्सेस जे तुम्हाला बहुतेक मराठीत येत असतील, हिंदीमध्ये येत असतील, परंतु इंग्रजीमध्ये नाही. परंतु तुम्हाला ते जर इंग्रजीमध्ये बोलायचे असेल तर चला स्टार्ट करूया. कोई कुछ भी कहे मैं जाऊंगा. कोणी काही म्हणू द्या मी जाणार. इंग्रजीमध्ये कसं म्हणायचं? से व्हॉट एनीवन विल. से म्हणजे म्हणणे, कोणी काही म्हणो. से जे काही कोणी म्हणो. व्हॉट म्हणजे जे काही. एनीवन विल आय विल गो. कोणी काही म्हणू द्या मी जाणार. नेक्स्ट, कोई कुछ भी कहे मैं परवाह नहीं करता. कोणी काही म्हणू द्या मी त्याची परवा नाही करत, मला काही नाही वाटत. से व्हॉट एनीवन विल आय डोंट केअर. आय डोंट केअर. कोणी काही म्हणू द्या मी त्याची परवा करत नाही. नेक्स्ट, से व्हॉट एनीवन विल डोंट फिअर. भिवू नका. कोणी काही म्हणू द्या, काही भिवू नका, काही टेन्शन नका घेऊ. नेक्स्ट, मला काही फरक पडत नाही, तू अभ्यास कर, नको करू. इट डझंट मॅटर फॉर मी वेदर यू स्टडी ऑर नॉट. इट डझंट मॅटर. मला काहीच फरक नाही पडत, अभ्यास कर का नको करू. नेक्स्ट, इट डझंट मॅटर वेदर यू कम ऑर नॉट. तू ये किंवा नको येऊ, मला काही फरक नाही पडत. इट डझंट मॅटर वेदर यू स्पीक इंग्लिश ऑर नॉट. मला काही फरक नाही पडत, तू इंग्रजी बोल किंवा बोलू नकोस. इट डझंट मॅटरचा वापर करायचा. नेक्स्ट, देअर इज स्टील टाइम एक्सेप्ट इट. आताही तुझ्याकडे वेळ आहे, मानून जा. देअर इज स्टील टाइम म्हणजे आताही तुझ्याकडे वेळ आहे. एक्सेप्ट इट म्हणजे स्वीकारून घे, मानून जा. नेक्स्ट, देअर इज स्टील टाइम स्टडी इट. आताही तुझ्याकडे वेळ आहे. देअर इज स्टील टाइमचा अर्थ होते आताही तुझ्याकडे वेळ आहे. स्टडी इट, अभ्यास कर. देअर इज स्टील टाइम डू समथिंग. काहीतरी कर, काहीतरी कर जीवनात. देअर इज स्टील टाइम, आताही तुझ्याकडे वेळ आहे. ही मस्ट हॅव गॉन टू मुंबई बाय नाऊ. आतापर्यंत तो नक्की मुंबईला गेला असेल. गॉन वर्बचा थर्ड फॉर्म. ही मस्ट हॅव गॉन टू मुंबई बाय नाऊ, आतापर्यंत. नेक्स्ट, शी मस्ट हॅव गॉट मॅरीड बाय नाऊ. तिचं तर आतापर्यंत लग्न झालं असेल, तिचं पक्का आतापर्यंत लग्न झालं असेल. शी मस्ट हॅव गॉट मॅरीड बाय नाऊ. नेक्स्ट, यस्टरडे आय फेल्ड लाईक टॉकिंग टू हर. काल मला तिच्याशी बोलण्याची इच्छा होत होती. यस्टरडे पास्ट मध्ये. यस्टरडे आय फेल्ट लाईक. फील म्हणजे वाटणे, इच्छा होणे. फेल्ट वर्बचा सेकंड फॉर्म. यस्टरडे आय फेल्ट लाईक टॉकिंग टू हर. नेक्स्ट, प्रश्न जर विचारायचा असेल, आपण प्रश्न विचारत आहे, तुला तिच्याशी बोलण्याची इच्छा होत होती का? कसं विचारायचं? असं विचारायचं. डिड यू फील लाईक टॉकिंग टू हर. डिड यू फील लाईक टॉकिंग टू हर. पास्ट मध्ये कोणती इच्छा होत होती का? डिड यू फील लाईक टॉकिंग टू हर. नेक्स्ट, ओके देन डू वन थिंग, यू स्टे हिअर ओनली. एक काम कर, इथेच थांब. एक काम कर, इथेच थांब. कसं म्हणायचं? डू वन थिंग. ओके देन. ओके देन डू वन थिंग म्हणजे एक काम कर किंवा एक गोष्ट कर. काय, कोणती गोष्ट कर? स्टे हिअर ओनली म्हणजे इथंच थांब. डू वन थिंग, डू सम वर्क म्हणजे काहीतरी काम कर, एक गोष्ट, एक काम कर. डू वन थिंग म्हणजे एक काम कर, काहीतरी काम कर. डू वर्क और डू एनीथिंग व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू से. नेक्स्ट, ऑन दिस प्रिटेक्स्ट आय विल मीट यू एज वेल. इस बहाने मैं तुम्हें मिल भी लूंगा. ऑन दिस प्रिटेक्स्ट म्हणजे या बहाण्यानं मी तुला भेटून सुद्धा घेईल. ऑन दिस प्रिटेक्स्ट आय विल मीट यू एज वेल. ऑन दिस प्रिटेक्स्ट आय विल टीच यू एज वेल. इस बहाने मैं तुम्हें सिखा भी दूंगा. ऑन दिस प्रिटेक्सचा वापर करायचा. इस बहाने, या कारणाने. नेक्स्ट, हाऊ डिड यू फाइंड आफ्टर मीटिंग हर. त्याला हाऊ डिड यू, त्याला भेटून कसं वाटलं. हाऊ डिड यू फाइंड आउटचं मिनिंग काय होते? कसं वाटलं, कसं फील झालं. हाऊ डिड यू. आता ऍक्च्युली फाइंड च्या जागी तुम्ही फीलही वापरू शकता इथे. हाऊ डिड यू फाइंडच्या जागी फीलही वापरू शकता. हाऊ डिड यू फाइंड आफ्टर मीटिंग हर. तिला भेटून तुला कसं वाटलं. हाऊ डिड यू फील असंही म्हणू शकता. नेक्स्ट, डू यू कन्सिडर टू बी, डू यू कन्सिडर मी टू बी मॅड. डू यू कन्सिडर मी टू बी स्टुपिड. तू मला स्टुपिड समजतो का, मला मूर्ख समजतो का, असं तुम्ही कोणाला बोलता तर इंग्रजीमध्ये कसं म्हणायचं? डू यू कन्सिडर मी टू बी स्टुपिड ऑर मॅड. मी 15 वर्षापासून शिकवतो आहे. हाऊ कॅन यू से? आय हॅव बीन टीचिंग फॉर 15 इयर्स. सेम गोष्ट तुम्हाला असं म्हणायची आहे, मी 15 वर्षापासून शिकवत होतो. हॅव बीनच्या ठिकाणी हॅड बीन लावा. आय हॅड बीन टीचिंग फॉर 15 इयर्स. तुम्हाला जर प्रश्न विचारायचा असेल, सर तुम्ही कधीपासून शिकवत आहे, कसं विचारायचं? हाऊ लॉंग हॅव यू बीन टीचिंग. हाऊ लॉंग म्हणजे कधीपासून शिकवत आहे सर तुम्ही. हाऊ लॉंग हॅव यू बीन टीचिंग. तर या लेक्चरमध्ये आपण अशा काही गोष्टी शिकलो ज्या गोष्टी बहुतेक तुम्हाला येत नसतील. सो यू नीड टू प्रॅक्टिस दिस थिंग. डेफिनेटली यू विल एबल टू स्पीक इंग्लिश
confidently. You will see remarkable changes if you practice daily. Without practice, you don't expect fluency and speaking English. So, why are you waiting? Start your English speaking journey now.